नमस्कार, जय हिंद. सर्वांचं स्वागत असो. आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत टॉपिक वाईज वेटेज, सब्जेक्ट वाईज वेटेज. असे विद्यार्थी जे अपकमिंग MPSC ॲज वेल ॲज UPSC दोघांकरता प्रिपरेशन करत आहेत. म्हणजे अशा विद्यार्थ्यांकरता हा सेशन असणार आहे जे कोणी येणाऱ्या राज्यसेवा 2024 करता प्लस राज्यसेवा 2025 नंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्न जो असणार आहे त्याच्याकरता आणि MPSC सोबत आजकाल UPSC पण आपण देता येणार आहे 25 पासून, कारण की आता सगळं काही सिलेबस GS1 to GS4 ॲज वेल ॲज ऑप्शनल सेम असणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांकरता हा व्हिडिओ आहे. रेकॉर्डेड स्वरूपात नंतर तो तुम्हाला पाहण्यात येणार, कारण की सध्या मी रेकॉर्ड करत आहेत. आता 1 डिसेंबर करता बघा, आज तारीख 20 तारीख आहे. सर्वात पहिल्यांदा ज्यांनी अजूनही म्हणजे आता हा रेकॉर्डेड मला वाटतं आजचेच दिवस अपलोड होऊन जाईल, तर आय होप की सर्वांनी म्हणजे वोटिंग केली असेल. महाराष्ट्राचे विधानसभेचं इलेक्शन आहे, तर आजपासून पुढे एक 10 दिवसापर्यंत तुमची एक्झाम होणार आहे. 1 डिसेंबर 2024ला राज्यसेवेची 2024ची एक्झाम होत आहे, जी लगभग 1.5 वर्षानंतर होत आहे. ठीक आहे, तर असेवाले विद्यार्थी पण बघू शकतात आणि 25 करता तर आहेतच, आणि प्लस जे UPSC करता देखील प्रिपरेशन करत आहेत त्यांच्याकरता. आता या व्हिडिओमध्ये असं विशेष काय आहे जे इतरत्र तुम्हाला मार्केटमधल्या पुस्तकांमध्ये म्हणा किंवा इतर कोणत्याही व्हिडिओमध्ये बघायला भेटत नाही. बघा, अशा स्वरूपाचा हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे, कारण याच्यात स्पेसिफिकली राज्यसेवाला येणारे मी टॉपिक्स घेतलेले आहे. सब्जेक्ट वाईज तर आहेच, परंतु त्याच्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते, रँक वाईज कोणते, आत्तापर्यंत त्यांचा ट्रेंड कसा होता, पुढे जाऊन आपल्याला 2024 किंवा 25 पासून 25 म्हणजे 25ला पकडून 26, 27, 28 करता ट्रेंड कोणता असणार आहे ते सर्व बघण्यात भेटणार. याच्यामध्ये मी GS1 म्हणजे सगळे 6 सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर CSET म्हणजे मॅथ्स, रिझनिंग अलॉंग विथ कॉम्प्रिहेन्शन अँड डिसिजन मेकिंग प्लस UPSCचं देखील पेपर पॅटर्न सगळं काही कव्हर केलेलं आहे. तर मला असं वाटतं या सेशनची PDF तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. याची PDF तुम्हाला आपल्या PW टेलिग्रामवर भेटणार. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असणार तुम्हाला. ठीक आहे, नसेलच भेटली तर मला व्हॉट्सअप करा. माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला नॉर्मल गुगल संजय पहाडे सर किंवा यूट्यूब जरी केलं तरी तुम्हाला नंबर भेटून जाणार. चला सुरुवात करूया आजच्या सेशनला. हा नॉर्मल आपल्या राज्यसेवेचा सिलेबस आहे. याच्यामध्ये बघा, तुम्हाला पेपर 1 असतो, पेपर 2 असतो, प्रत्येकी 200 मार्काचा असतं. पेपर 2 हा क्वालिफाईंग नेचरचा असतो. तुमचा कट ऑफ पेपर 1 वरून लागतो. दोघांना 2-2 तास आहे. दोन्ही पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये सेट होतात. तर लँग्वेजचा इथं काही प्रॉब्लेम नसावा. आणि 100 प्रश्न याच्यात येतात पहिल्या याच्यात, आणि दुसऱ्या याच्यात 80 प्रश्न येतात. तसं मी पुढे तुम्हाला बायफ्रिकेशन करून दाखवणार आहे. सुरुवात करूया डायरेक्टली. असा हा मोघम असा सिलेबस असतो. बघा, मी बाजूला सरकलो. चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स, वाटलं तर इथं इंग्लिशमध्ये लिहून देतो मी. हे आहे करंट अफेअर्स. त्यानंतर राज्यशास्त्र, पॉलिटी, इतिहास म्हणजे हिस्ट्री वगैरे इन्क्लुडिंग महाराष्ट्र मी इन्क्लूड केलं आहे. भूगोल, जिओग्राफी इन्क्लुडिंग महाराष्ट्र पण इन्क्लूड केलं आहे, कारण की राज्यसेवेत पण थोडेफार का होईना पण महाराष्ट्राच्या बेसिसवर प्रश्न विचारले जातात. अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, ठीक आहे, आणि जनरल सायन्सला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो तिघांना एकत्र करून लिहिलेलं आहे. तर हे सायन्स, आणि इथं मी जॉग्रफी सोबत पर्यावरण इन्क्लूड केलं नाही, वेगळं त्याला मी वेटेज दिलेले आहे. तर हे एन्व्हायरमेंट. ओके, हे झालं इंग्लिशमध्ये. ओके, दंडाडन. तर असे वेगवेगळे 16, 17, 15, 15, 16, 15, 16 लगभग असे प्रश्न येतात. हे GSचा पेपर 1 ज्याच्यावर तुमचा ॲक्च्युली कट ऑफ असतो. ओके, आय होप हे सगळं तुम्हाला चांगल्या रीतीने दिसत असणार आहे. याची PDF तुम्हाला भेटणार आहे, नाहीतर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा इथं रेकॉर्डेड पॉज करून तुम्ही लिहू शकतात. आता CSETचं बायफ्रिकेशन बघूया. CSETचं बायफ्रिकेशनमध्ये कॉम्प्रिहेन्शनचे टोटल 50 प्रश्न, गणित बुद्धिमत्तेची मिळून 25, ते दरवर्षी बायफ्रिकेट होतात आणि 5 हे फिक्स असतात. तर याच्यातले डिसिजन मेकिंग 5 फिक्स, हे 50 फिक्स,
24 पर्यंत तरी हाच पेपर पॅटर्न असणार आहे. मे बी 25 पासून जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह सुरू होईल तर जर UPSCने जशा प्रकारे या 8-10 वर्षात चेंजेस केले तर मे बी MPSC त्याचप्रमाणे CSAT टाकू शकते. ते UPSCने काय काय चेंजेस केले ते आपण पुढे बघणारच आहोत. परंतु 1 डिसेंबर 2024 करता तर हाच पेपर पॅटर्न असणार आहे. आता जे कोणी 24 करता प्रिपरेशन करत आहात राहिलेल्या 10 दिवसात तर आता नवीन तर काही वाचू शकत नाही. जे केलेले आहे नोट्स वगैरे इम्पॉर्टंट तेच वाचायचं आहे, रिवाईज त्यालाच करायचं आहे. फक्त तुम्ही एवढं बघून घ्या की रँक वाईज जे चॅप्टर्स आहेत ते तुम्ही केलेले आहेत का नाही. पहिल्यांदा CSAT बद्दल बोलूया. CSAT मध्ये UPSC आणि MPSC मध्ये ऍक्च्युली फरक काय आहे ते आपण बघूया. तिकडं 2.5 मार्काला एक क्वेश्चन येतो, इकडं पण 2.5ला क्वेश्चन येतो. रॉंग आन्सरला तिकडं 1/3 निगेटिव्ह आहे, जबकि आपल्या MPSC 1/4 निगेटिव्ह आहे. जेवढं निगेटिव्हिटी कमी असणार तेवढं चांगलं असतं, तर हे खूप चांगलं आहे 1/4 ॲज कम्पेअर टू 1/3. तिथं एक चुकला तर 0.83 मायनस होतात, म्हणजे 3 चुकला तर अजून एक चुकला. इथं 4 चुकल्यावर 0.625 कमी होतो. ठीक आहे. टोटल क्वेश्चन 80, इकडं पण 80, याच्यात काही चेंज नाही. ठीक आहे. आता थोडंसं MPSCचं CSAT ट्रेंड अनालिसिस करूया. याच्यामध्ये तुम्हाला टोटल 10 पॅसेज येतात. MPSC मध्ये एका पॅसेजवर 5 प्रश्न येतात. तर 10 पॅसेज 5 प्रश्न, 10 50 टोटल प्रश्न असणार. त्यामधून 10 मधून 8 पॅसेज जे असतात ते दोन्ही स्वरूपाचे असतात. म्हणजे पूर्णच्या पूर्ण पॅसेज इंग्लिशमध्ये ॲज वेल ॲज मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये देतात. प्रश्न सुद्धा इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये, ऑप्शन सुद्धा दोन्ही लँग्वेजमध्ये. तर असे टोटल 8×5 = 40 प्रश्न तुम्हाला दोन्ही लँग्वेजमधून भेटणार. तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये प्रॅक्टिस केली वर्षभर त्याच लँग्वेजमध्ये तुम्ही तिथं वाचण्याचा प्रयत्न करा. तिथं काहीतरी तुफानी करायला नका जाऊ एक्झाम हॉलमध्ये. ठीक आहे. बाकी एक सेपरेट इंग्लिश पॅसेज असतो, म्हणजे टोटल पॅसेज इंग्लिश, प्रश्न पण इंग्लिशमध्ये. असं एक पॅसेज म्हणजे 5 प्रश्न ज्याचं मराठी भाषांतर नसतं, आणि एक मराठी असतो ज्याचं इंग्लिश भाषांतर नसतं. तर असं 5, 5 आणि 40 टोटल 50 प्रश्न तुम्हाला येतात. हे MPSC बद्दल बोलतोय, UPSCचं डिफरंट आहे. डिसिजन मेकिंग म्हणजे ज्याला निर्णय क्षमता नसते, नेगेटिव्ह मार्किंग नसतात, असे 5 प्रश्न येतात. तर वेगवेगळ्या स्वरूपाचे, सपोज एखादा प्रश्न आहे त्याचे ABCD 4 ऑप्शन आहे, तर एक ऑप्शन 0 मार्काला, एक 1, एक 1.5 आणि एक 2.5. तर बरोबर आला तर मॅक्झिमम 2.5 आणि चुकला तर मिनिमम 0 किंवा याच्या मध्ये सुद्धा मार्क पडू शकतात. जसा तुम्ही ऑप्शन टिक करणार तसा. सपोज तुम्ही D लावला तर तुम्हाला 2.5 भेटले, तुम्ही B लावला तर 1 भेटला, C लावला तर 1.5 भेटले, A लावला तर 0 भेटले. अशा प्रकारे आपला सर्वस्व फोकस असणार की सगळेचे सगळे बरोबर आले पाहिजे. म्हणजे 5चे 5 तुम्ही 2.5 मार्काचं केलं तर तुमचा 12.5 मार्क इथे पक्के होतात. ठीक आहे. म्हणजे 200 मधून 12.5 मार्क. ॲक्च्युली तसं पाहिलं तर 200 मधून 12.5 मार्क तुम्ही म्हणणार कुछ भी नाही आहे, पण क्वालिफाईंग असतं 67, 65. ठीक आहे. जे काय असेल त्याच्या हिशोबाने 12.5 मार्क जास्त होतात, 1/5 होतात लगभग. ठीक आहे. आणि त्यानंतर हा वाला पेपर पॅटर्न मी 2015 पासून घेतलेला आहे, कारण की इंट्रोडक्शन CSATचं पेपर 2 सेपरेटचं MPSC मध्ये 2013 पासून झाला. पण 13 आणि 14 मध्ये वेगळेच पेपर आले होते, म्हणजे त्याचा पेपर पॅटर्न खूपच वेगळा होता. ठीक आहे. आता ते चेंज करून 15 पासून त्यांनी कंटिन्यू काहीतरी एक पॅटर्न आपल्याला बघायला भेटतो, म्हणून 15 पासून मी कव्हर केलेलं आहे. तर हे टोटल बघा, 15 मध्ये मॅथमॅटिक्स वेगळं सेक्शन केलं, रिझनिंग वेगळं सेक्शन केलं. याचं मराठीत जे चॅप्टरचे नाव आहे ते पुढच्या स्लाइडमध्ये, एकच स्लाइडमध्ये मी करून ठेवलेलं आहे. आता फक्त इंग्लिशमध्ये बघा. जसं नंबर सिस्टम, संख्या आणि संख्यांचे प्रकार 6 प्रश्न, प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा 1 प्रश्न, प्रोबॅबिलिटी संभाव्यता 1 प्रश्न, STD म्हणजे स्पीड टाइम डिस्टन्स 1 प्रश्न, असे 9 प्रश्न मॅथमॅटिक्सवर आणि टोटल 16 प्रश्न रिझनिंगवर. तर 16 9 किती झाले 25, अशी टोटल 25 होणार आहे. तर एक्झॅक्टली 1 बाय 1 बघून घ्या. मी फक्त तुम्हाला दाखवतोय 1 बाय 1 बघा. एवढेच चॅप्टर विचारलेले आहे. जसं इकडं तुम्ही बघा पझल, स्टेटमेंट, इकडं नंबर सिस्टम, स्पीड टाइम डिस्टन्स, प्रोबॅबिलिटी, असे काही चॅप्टर आहे जे फिक्स आहे, जे दरवर्षी विचारलेले आहे.
याच्यात शिवाय पेपरच होत नाही तुमचा तयार. तर याला आपण ESPN म्हणू, इसके सिवा पेपर नाही. क्लॉक कॅलेंडर, ठीक आहे, कोडिंग डिकोडिंग, सिल्युलिझम. ओके, त्याच्यानंतर रिझनिंगमध्ये बघा पझल स्टेटमेंट परत आलेच. आता इनपुट आउटपुटचा एकच प्रश्न विचारला होता 17 मध्ये, त्याच्यानंतर तो स्किपच केला MPSCने. ठीक आहे, तर आता असं नका विचार करू त्यावेळेस विचारला होता तर माझ्या 24च्या पेपरमध्ये येणार, असं सहसा होत नाही. ठीक आहे, झालं तर बघून घेऊ. मॅथमॅटिक्समध्ये नंबर सिस्टम, STD, मेन्सुरेशन, प्रोबॅबिलिटी, इंटरेस्ट आणि मिक्सचर ॲलिगेशन. इंटरेस्टमध्ये कंपाऊंड ॲज वेल एज सिम्पल दोन्ही कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, इथं 10 आणि प्लस 15 म्हणजे 25-18चा हा पेपर पॅटर्न आहे. एकदा नीट बघून घ्या. याची PDF तुम्हाला भेटणार आहे टेलिग्रामवर. 19 मध्ये 8 आणि 17 तर चेंजेस होत राहत आहे, कधी 10-15, कधी 9-16, कधी 8-17. ठीक आहे, त्याच्यानंतर 20चा पेपर पॅटर्न कोविडचा पहिला आहे, म्हणजे आफ्टर कोविडचा. ठीक आहे, त्यानंतर 21 सेकंड लॉकडाऊन लागलं होतं, 8 आणि 17. त्यानंतर बघा, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही बघा हे 2 चॅप्टर आहेच आणि 11 क्वेश्चन. बघा पझल 7 आणि 2 9, इकडे पण बघा पझल स्टेटमेंट 5 आणि 5 10. ते 9 प्रश्न ते या 2 चॅप्टरवरच विचारले जातात. इथंच तुमचं डायरेक्ट मेन पार्ट कव्हर होऊन जातो. ठीक आहे, 19, 20, 21. त्यानंतर 22 मध्ये पण बघा 6, 5, 11, इवन नंबर सिस्टम 3. तर असे मोजके चॅप्टर तर तुम्ही रिवाइज करूनच जा. ठीक आहे, 8 आणि 17. त्यानंतर लेटेस्ट जो 2023ला झाला होता, 2023ला 30 एप्रिल 2023ला झाला होता आपला कंबाईन, आणि त्यानंतर लगेच 1 महिन्यानंतर राज्यसेवा झाली होती. त्याच्या 1.5 वर्षानंतर आता होतोय लगभग आपला पेपर 6 आणि 19. ओके, याच्यामध्ये मग डेटा इंटरप्रिटेशन त्यांनी नवीन चॅप्टर टाकला असं. तर कधी कधी चॅप्टर येऊ शकतो. आता मी बाजूला सरकतो बघा, इथं डॅश म्हणजे काहीच नाही आहे. MPSC राज्यसेवा मॅथमॅटिक्स अंकगणित एवढे चॅप्टर विचारलेले मेन आणि 2015, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 पर्यंत सगळा डेटा तुमच्या समोर दिलेला आहे. आता याला बघायचं कसं बघा, 2015 मध्ये 9 प्रश्न विचारले गेले मॅथमॅटिक्सचे, 16 मध्ये 7, 19 मध्ये 8, 23 मध्ये 6 झालं. आता याला चॅप्टर वाईज टोटल बघूया. जसं नंबर सिस्टमवर आत्तापर्यंत टोटल 35 प्रश्न विचारले, प्रॉफिट अँड लॉस मध्ये आतापर्यंत 3 प्रश्न विचारले, मिक्सचर ॲलिगेशनवर 1 विचारला, डेटा सफिशियन्सीवर 2 विचारले. तर इथं तुम्ही बघू शकतात की सर्वात जास्त रँकिंग 35 नंबर सिस्टम, मग 3, मग 8 कोणाचा आहे प्रोबॅबिलिटी, 9 कोणाचा आहे स्पीड टाइम डिस्टन्स, 5 कोणाचा आहे मेन्सुरेशन. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, डन. सेम रिझनिंगचं जसं मॅथ्सचं केलं, हे बघा इथं डॅश आहे. तर एवढे चॅप्टर आहे, थोडंसं मला हे छोटं करावं लागलं. आय होप सो दिसत असणार. टोटल बघा 2015 मध्ये 16, 18, 14, 15, 17, 16 लगभग 2 डिजिटमध्ये आहेच. आणि सर्वात जास्त रिझनिंगचे विचारले ते 149 प्रश्न झाले. ते 149 आणि 76 किती होतात बघा बरं, 149 आणि 76 ऍड करतो मी. 9, 6, 15, हातचाला 1, 7 आणि 1, 8, 8 आणि 4, 12, हातचाला 1, 1 आणि 2, 225 प्रश्न. म्हणजे किती आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9, 15, 25 आणि टोटल 9. एका पेपरमध्ये 25 प्रश्न, असे 9 पेपर आहे तर 225 होतात. तर एक्झॅक्टली हे मॅच होतंय. तर नाही एक कमी नाही एक जास्त, स्वतः रात्रभर बसून मी तयार केलं, काहीही चुका नाहीये, एररलेस आहे. 1 बाय 1 पेपर मी चेक केला, 1 बाय 1 हे आहे. क्वचितच 1 मार्क इकडे तिकडे 1 क्वेश्चन होऊ शकतो, पण नाही होणार, प्रोबॅबिलिटी नाही आहे त्याची. ठीक आहे, ओके, डन. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा रिझनिंग झालं. आता UPSCचं थोडासा ट्रेंड बघूया. UPSC मध्ये 2011 मध्ये सीसॅट पेपर पॅटर्न इंट्रोड्यूस झालं. आपल्या MPSC मध्ये 13 मध्ये झालं होतं 2 वर्षानंतर. तर UPSC मध्ये मॅथ्स रिझनिंगचे असे बघा 11, मग 3, मग 11, मग 20, मग असं करत एक तुम्हाला पॅटर्न भेटतोय की मॅथ्सचे प्रश्न वाढत जात आहे, रिझनिंगचे प्रश्न कमी होत जात आहे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पण कमी होत जात आहे,
इथं पण पहिल्यांदा एक पॅसेज 3-4 प्रश्न, एक पॅसेज 3-4 प्रश्न, आणि त्याच्यातही चेंज केलं UPSCने. आजकाल एक पॅसेज एक प्रश्न, मॅक्स एका पॅसेजवर 2 प्रश्न, असे 2-3च पॅसेज असणार, परंतु सगळे सिंगल पॅसेज सिंगल प्रश्न, असे 28 लगभग पॅसेज. ठीक आहे. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग मधल्या काळात 3 वर्षानंतर त्यांनी बंदच केलं, आणि परत हे मागचे लेटेस्ट 2-3 वर्षात विचारलं, परत मागच्या वर्षी नाही विचारलं 23 मध्ये. ठीक आहे. आणि डेटा इंटरप्रिटेशन इथं विचारलं, एकाच वर्षी डायरेक्ट 14 विचारले, नंतर 0च केलं. असं तर UPSCचं ड्रास्टिक चेंज आहे सीसॅट पेपर पॅटर्न मध्ये. आपल्या MPSC मध्ये नाहीये, 24 मध्ये तर नसणार, 25 मध्ये मे बी चेंज होऊ शकतो. जोपर्यंत पहिला पेपर आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. आता UPSCचं मी ग्राफच डेटा दाखवतो बघा. मॅथ्स म्हणजे ब्ल्यू कलरची कांडी, लॉजिकल रिझनिंग रेड, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन येल्लो, ग्रीन डिसिजन मेकिंग अँड डेटा इंटरप्रिटेशन ऑरेंज. असं तुम्ही बघा, ह्या ब्ल्यू वाली कांडी सर्वात जास्त वाढत जाते, पहिल्यांदा कमी होते, नंतर वाढत जाते, म्हणजे मॅथ्स वाढत जातोय. रेड कॅन्डल होती, नंतर थोडी कमी झाली, परत इक्वल झाली, तर अशी रिझनिंग. असं चार्टनुसार तुम्हाला एक्झॅक्टली कळतं. 23 पर्यंतचा टोटल डेटा आहे. त्यानंतर इकडं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये पण मी वेगवेगळं बायफर्केशन करण्याचा प्रयत्न केला आहे. जसं 19 मध्ये 14 म्हणजे हे ॲझम्पशन बेसवरचे क्वेश्चन, पिवळा 13 म्हणजे इन्फरन्स, एखादं सारांश काढा टाईपचं, किंवा थीम काय आहे पॅसेजची, मेन आयडिया काय आहे. तर अशा प्रश्नाच्या टाईपवर सुद्धा UPSCचं ट्रेंड अनालिसिस आहे. याचं ट्रेंड अनालिसिस आपण MPSCचं सुद्धा करू शकतो. जसं मला वेळ भेटेल 1 by 1 मी ते पण करण्याचा प्रयत्न करणार. तर UPSCचं ट्रेंड पेपर पॅटर्न. त्यानंतर सेम रिझनिंगचं इथं देतोय मी, जसं कॉम्प्रिहेन्शन दिलं, हे रिझनिंग बुद्धिमत्तेचं आहे. आता बघा इथं सर्वात मोठं कोणतं दिसतोय तुम्हाला, हा वाला दिसतोय, हा सिरीज अँड प्रोग्रेशन. त्याच्यानंतर दुसरं कोणतं देतो, ऑर्डर रँकिंग, सिटिंग अरेंजमेंट वगैरे. त्यानंतर इकडे कॅलेंडर वगैरे. तर हे जे चॅप्टर आहे ते UPSCला सर्वात जास्त आवडतात. 2019, 20, 21, 22, 23 लेटेस्ट 5 वर्षाचा डेटा आहे. ठीक आहे. UPSCला हे 3 चॅप्टर सर्वात जास्त आवडतात, जबकि MPSC मध्ये या चॅप्टर्सला एवढं डिमांड नाही जेवढे UPSC मध्ये. तर परत सांगतोय, GS तुम्ही लगभग सेम करू शकतात UPSC MPSC, पण सीसॅट मध्ये ड्रास्टिकली चेंज आहे. तर जे UPSCला आवडतं मे बी ते तेवढं आवडत नाही MPSCला, आणि जे MPSCला आवडतं ते UPSCला मे बी तेवढं आवडत नाही. MPSCला नंबर सिस्टम जास्त आवडतो, पझल स्टेटमेंट जास्त आवडतो, इकडं तेवढं नाहीये ना. तर या सीसॅट मध्ये त्यामुळेच क्वालिफाईंग मध्ये प्रॉब्लेम येतोय. मुलं काय करतात, MPSCचा अभ्यास करतात, UPSC देतात, UPSCचा अभ्यास करतात, MPSC देतात, आणि सीसॅट मध्येच क्वालिफाय होत नाही. आणि त्या पेपरचं नावच त्याकरता आहे क्वालिफाईंग, की तुम्ही क्वालिफाय नाही झाले पाहिजे. जर सगळेच क्वालिफाय झाले असते तर मग उपयोग काय झाला असता. ठीक आहे. जसं रिझनिंगचं आहे तसं मॅथमॅटिक्सचं पण आहे. मॅथमॅटिक्स मध्ये बघा, इकडं पण नंबर सिस्टम आवडतो UPSCला, तिकडं पण आवडतो. इकडं अल्जेब्रा भूमिती, पण आपल्या इकडे भूमितीचे 1-2च क्वेश्चन विचारलेले 2015 पासूनचा डेटा बघितलं तर. MPSCला एवढं नाही आवडत, मे बी आता आवडायला लागेल 2025 पासून. ठीक आहे. तर असं वेगवेगळं हे बघा, बोट, ट्रेन, स्पीड, टाइम, डिस्टन्स, टाइम अँड वर्क, पाईप, एजेस, ॲव्हरेज, प्रॉफिट अँड लॉस, हा सगळा डेटा मी दिलेला आहे 5 वर्षाचा. खूप मेहनत घेतली याच्या मागं. आता अंकगणितामधले महत्त्वाचे चॅप्टर हे, आणि बुद्धिमत्तेमधील महत्त्वाचे चॅप्टर, एवढे चॅप्टर तर तुम्हाला करायचेच आहे. आयदर तुम्ही MPSC करा किंवा UPSC करा, याच्याशिवाय पण एक्स्ट्रा चॅप्टर आहेत. ठीक आहे. टोटल तसे पाहिलं तर 50+ चॅप्टर होतात MPSC प्लस UPSC दोघं मिळून. ठीक आहे. पण ऍटलिस्ट एवढे तरी तुम्ही करून जाताय की नाही, येणारे MPSC 2024 करता ते बघून घ्या. ठीक आहे. आता जनरल स्टडीजचं पेपर 1चं पेपर पॅटर्न बघूया. पेपर पॅटर्न मध्ये सर्वात पहिले पॉलिटीचा विषय घेऊया. यामध्ये मी फक्त वाटलं तर लिहून देतो. आता जो काही पुढचा डेटा येत आहे तो मी स्पेसिफिकली राज्य सेवाबद्दल बोलतोय. प्रॉब्लेम काय होतो माहिती का, मार्केटमध्ये जे पुस्तकं अवेलेबल आहे ना, ठोकळे, ज्याच्यामध्ये PYQ सगळे चॅप्टर वाईज बायफर्गेशन करून दिलेले आहे, त्यांची तुम्ही इंडेक्स बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वस्वी दिलं जातं की हा वाला चॅप्टर सर्वात जास्त रँकिंग आहे, याचे सर्वात जास्त प्रश्न आहे. पण प्रॉब्लेम काय होतो, आपण जर त्या चॅप्टरला जास्त डिमांड दिला ॲज पर त्या बुकच्या इंडेक्सनुसार, प्रॉब्लेम हा होतो की त्याच्यामध्ये कंबाईन प्लस टेक्निकल प्लस राज्यसेवा प्लस फॉरेस्ट वगैरे
सगळ्यांची मिळून तो रँकिंग झालेला आहे. पण स्पेसिफिकली राज्यसेवेकरता तो चॅप्टर मे बी महत्वाचा नसणार, तो कंबाईन मध्ये जास्त प्रश्न विचारले असणार म्हणून तो रँक 1 वर गेला असेल, असं होऊ शकतं ना. त्याकरता हा वाला आजचा सेशन इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सुद्धा बघा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, कारण की शेअरिंग इज अ केअरिंग. ठीक आहे. तर हा वाला पहिल्यांदा पॉलिटी विषयापासून घेतो. 18 पासूनचा डेटा मी घेतलेला आहे 23 पर्यंतचा. इथे पण दोन्ही पद्धतीने तुम्ही जाऊ शकतात. जसं संसदवर टोटल आत्तापर्यंत 14 प्रश्न आहे आणि 18 मध्ये टोटल 16 प्रश्न होते. असं बायफर्गेशन दोन्ही रीतीने केलेले आहे. आजपर्यंत 18 ते 23 पर्यंत पॉलिटीवर 86 प्रश्न आहे, 86 असं तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. आता एवढी इंग्लिश तुम्हाला येते, याचं चॅप्टरचं नाव तरी तेवढं तुम्ही बघून घ्या. याच्यामध्ये बघा, मी बाजूला घेतो इकॉनॉमिक्समध्ये टोटल 93 आजपर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. 15, 13, 15, 17, 18 लगभग ही रेंज असते. 18 ते 23 पर्यंतचा सर्व डेटा मी इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं सर्वात जास्त रँकिंग बघा, हा 15 नंबर योजना, सर्वात जास्त प्रश्न विचारलेले. यावर्षी सुद्धा तुम्हाला 3 ते 4 प्रश्न तर येण्याचं एक्सपेक्टेशन आहे. ठीक आहे. तर ते करून घ्या. त्यानंतर हिस्ट्री घ्या. आता याच्यामध्ये मी जास्त बायफर्गेशन करत नाही बसलो, कारण की एवढं वेळ नव्हता. तर प्राचीन इतिहास, एन्शियंट, मेडिवल, मॉडर्न असे टोटल. तर एन्शियंटवर 22, मॉडर्नवर सर्वात कमी आणि मेडिवलवर सर्वात कमी आणि मॉडर्नवर सर्वात जास्त. टोटल 87 प्रश्न 18 पासून. ठीक आहे. 18 पासूनच म्हणून एवढं कमी वाटतंय. जर 2011 पासून घेतलं तर याच्यात डबल टिबल होऊन जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर जगाचा भूगोल, भारताचा, महाराष्ट्राचं वेगळं केलं आणि प्राकृतिक, फिजिकल, जिओग्राफी वेगळं केलेलं आहे. टोटल 88 प्रश्न. हे बघा, महाराष्ट्रावर जास्त नाही एवढे तरी आहे, असं नाही तुम्ही म्हणू शकत, तर आहे. ठीक आहे. त्यानंतर सायन्सवर बघा, भौतिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, हे प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आहारशास्त्र, रोग, डिसीज वगैरे इतर असे टोटल 18, 19, 20, 21, 22, 23 आणि 119 सर्वात जास्त सायन्सवर प्रश्न आहे. हे राज्यसेवेबद्दल बोलतोय. MPSC राज्यसेवा, नो कंबाईन, नो टेक्निकल, नथिंग. ठीक आहे. ते पण प्रिलिमचं फक्त. आणि एन्व्हायरमेंट वर लगभग 5 प्रश्न तुमचे फिक्स आहेत. ठीक आहे. आणि हे करंट अफेअर्समध्ये सुद्धा वेगवेगळं आपण सब टॉपिक्स केलं. तर अशा प्रकारे आहे. लगभग 15 प्रश्न फिक्स आहे. हे टोटल 89. आता याची टोटल 89, 15 सेकंड 90 होते. ठीक आहे. इथून एखादा प्लस मायनस झाला असेल तेवढं बघून घ्या. ठीक आहे. आता या UPSCचे पेपर पॅटर्नवर. UPSCचं पेपर पॅटर्नमध्ये मी एकदम 2011 पासून कव्हर केलेलं आहे. 11 ते 23 पर्यंत कव्हर केलेलं आहे. फक्त 23चा डेटा एक वेगळ्या स्लाइडवर आहे. बाकीच्या सगळ्या स्लाइडमध्ये 22 पर्यंतचा मी डेटा कॉलम टाकलेला आहे. बघा, हे वालं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे 2025 पासून जे तयारी करणार आहे त्यांच्याकरता, कारण की इथूनच तुमचा तशा प्रकारे GS1चा पेपर पॅटर्न MPSC UPSCला फॉलो करून सेट करणार आहे. आता याच्यावर मार्केटमध्ये लागले तेवढे पुस्तक आहे, सगळे पुस्तक लगभग मला माहीत आहे. त्याच्यातून फक्त मी एक फायनल केलेलं आहे जे पेड बॅचेसमध्ये आहे. जसं सर्व सक्षम बॅच आहे 1.0, 2.0, 3.0. ते पर्टिक्युलरली 2025 किंवा 25 नंतरचे प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता आहे. ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये बॅचमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणतं पुस्तक घ्यायचं आहे. एक पुस्तक मी तुम्हाला रेकमेंड करतोय. 1995 पासून 2024 पर्यंत लगभग 30 वर्षाचे सगळे पेपर UPSCचे GS1चे प्लस GS2चे दोन्ही कव्हर केलेले. याच्यात पेपर 1 आणि प्लस पेपर 2 म्हणजे CSAT सुद्धा 95 पासूनचे CSATचे क्वेश्चन आहे. आणि एवढे भयानक मस्त प्रॉब्लेम दिलेले जे आज आपल्याला सरप्राइजिंग टाईप म्हणून वाटतात, ते सुद्धा तिथं तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रश्न तर दिले, उत्तर तर ABCD मध्ये दिलं, त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलंय आणि मॅथ्स रिझनिंगचं सोडवून पण दिलंय. आणि त्या एक्सप्लेनेशनमध्ये एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन पण दिली. जसं एखादा प्रश्न, त्या प्रश्नावर 4 ऑप्शन. ठीक आहे. आणि त्या सपोज हा ऑप्शन बरोबर आहे तर हे बरोबर आहे, हे तर आहे, पण बाकीच्या 3 वरची इन्फॉर्मेशन पण एक्स्ट्रा दिलेली आहे.
तर अशा स्वरूपाचं पुस्तक आहे, कलरफुल आहे. वरतून 2 ते 3 वेगवेगळे कलर त्यांनी हायलाइट करून दिले, म्हणजे प्रश्नाला वेगळा कलर, ऑप्शनला वेगळा, एक्सप्लेनेशनला वेगळा. तर ते वाचायला किंवा पाहण्याकरता, रीडिंग करताना सोपं जातं. ठीक आहे. तर त्या पुस्तकाचं नाव वगैरे पेड बॅचेसच्या विद्यार्थ्यांना माहीत असेल, किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवर पण मी ते अपलोड केलेलं आहे. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे ते इंग्लिश ॲज वेल ॲज हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये सेम पुस्तक आहे. म्हणजे इंग्लिशचं वेगळं पुस्तक असणार, हिंदीचं वेगळं पुस्तक असणार. जर तुम्हाला इंग्लिशची प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते हिंदीचं बाय करा, आणि नॉर्मल इंग्लिश असेल तर इंग्लिशचं घ्या. ठीक आहे. आणि खूप चांगलं पुस्तक आहे, मी स्वतः बघितलेलं आहे. चॅप्टर वाईज, टॉपिक वाईज करून त्यांनी दिलेलं आहे. दॅट इज द बेस्ट. तर तुम्ही MPSCचे राज्यसेवेचे मागच्या वर्षाचे पेपर तर तुम्ही बघणारच, प्लस त्यासोबत त्या चॅप्टरवर दिलेले UPSCचे सुद्धा प्रश्न बघा, म्हणजे तुम्ही तुमची सर्वस्वी तयार होते राज्यसेवेची. एवढं तर करा, खूप आहे हेच. ठीक आहे. आता मी UPSCचा डेटा दाखवतोय. 2011 पासून ते लेटेस्ट 23 पर्यंतचा डेटा आहे. 24चा मला माहिती पेपर झाला आहे, पण लेटेस्टमध्ये झाला होता 1-1.5 महिन्यापूर्वी, तर ते मी इन्क्लूड नाही केलं. ठीक आहे. तरी सेमच असणार. सर्वात जास्त बघा 17.8 इकॉनॉमीवर, 18.6 एन्व्हायरमेंटवर, मग इकॉनॉमी, मग पॉलिटी, मग नंबर लागतो याचा 12 जॉग्रफी, मग 11 सायन्स अँड टेक. असं पायचार्टमध्ये दिलेलं आहे. यालाच मी हे हिस्टोग्राममध्ये दिलेलं आहे. एन्शियंटवर आजपर्यंत 8 प्रश्न. हे 23चा पेपर पॅटर्न या, हे 11 ते 23 पर्यंतचं सगळं, पण हा एक्सक्लुझिव्हली 23चा पेपर पॅटर्न आहे. तिथं लिहिलंय मी. तर एन्शियंटवर 8 प्रश्न विचारले, मॉडर्नवर 2. बघा आता UPSCमध्ये एन्शियंटवर 8 प्रश्न विचारून घेतले, जबकि मॉडर्नवर 2च आहे. ठीक आहे. आता पॉलिटीवर 17, जॉग्रफीवर 17, एन्व्हायरमेंटवर 16, असे टोटल 100 प्रश्न आहे. हा 23चा एक्सक्लुझिव्ह पेपर आहे. ठीक आहे. आता जो मी डेटा दाखवतोय त्याच्यामध्ये मी तुम्हाला 22 पर्यंतच इन्क्लूड केलं. बघा 11 ते 22 इथं पण सेम मी केलेलं आहे. जसं एन्शियंट हिस्ट्रीमध्ये सपोज बुद्धिझम आणि जैनिझम UPSCचा आवडता टॉपिक आहे. दरवर्षी प्रश्न असतात. तर 2, मग इकडं 1 असे 4 प्रश्न. ठीक आहे. हर्षवर्धनवर 2. आता इथं तुम्हाला डॅश डॅश दिसेल, आणि मी म्हणालो की तुम्हाला की याच्यावर दरवर्षी प्रश्न असतो. मग डॅश डॅश कसं, तर काही क्वेश्चन फक्त रिलेटेड टू जैनिझम बुद्धिझम, काही क्वेश्चन रिलेटेड टू जैनिझम बुद्धिझम हे पुढे आर्ट अँड कल्चरचं एक वेगळे, जसं दाखवून देतो एन्शियंट, हे आर्ट अँड कल्चर. त्या आर्ट अँड कल्चरमध्ये मग मी जैनिझम बुद्धिझम ऍड केलेले आहे. ठीक आहे. फक्त या चॅप्टरशी रिलेटेड आहे. बाकीचे जर वैदिक पिरियडवर नाही विचारला तर नाहीच विचारला, एकच विचारलं तर एकच विचारला. फक्त या चॅप्टर करता मी म्हणतोय. ठीक आहे. तर असे टोटल 22 मध्ये 3 प्रश्न विचारले एन्शियंटवर. ठीक आहे. 22 मध्ये 3 प्रश्न. ओके. 23 मध्ये 8 प्रश्न विचारले होते. असं दिसतंय तुम्हाला. टोटल 27 प्रश्न. आर्ट अँड कल्चरला मी वेगळं केलेलं आहे. टोटल 61 प्रश्न. असं चॅप्टर वाईज आहे. आता हे चॅप्टर जरी इंग्लिशमध्ये असले तर राज्यसेवावाल्यांना तर इंग्लिश येतच, आणि त्यांना तर आता UPSC 25 पासून फॉलो करणं जरुरीच आहे. ते सगळं आर्ट अँड कल्चर हे तुम्हाला कुठेही भेटणार नाही. खूप मेहनत आहे याच्या मागे. मेडिवल हिस्ट्रीवर बघा, दिल्ली सल्तनतवर, रिजनल किंगडम, विजयनगर एम्पायर, भक्ती अँड सुफी मुवमेंट, मुघल पिरियड, असे वेगवेगळे. इथून ही काउंट केलं तर 4, आणि इथून हा काउंट केला तर 4 असा. तर टोटल 30 प्रश्न विचारलेले आहेत 11 ते 22 पर्यंतचे, आणि 23 मध्ये एक्स्ट्रा वेगळं स्लाइड दिलेली आहे. मॉडर्न हिस्ट्रीवर बघा, सर्वात जास्त प्रश्न, म्हणजे हा एक पार्ट झाला मॉडर्नचा. ठीक आहे. दिसतोय तुम्हाला. मॉडर्नमध्ये ॲडव्हेंट ऑफ युरोपियन्स इन इंडिया, युरोपियन भारतात आल्यापासूनच्या चॅप्टर पासून सुरू होतो, आणि 8 तिथं झाले चॅप्टर, आणि हे पुढचे एकाच्यात बसत नव्हते म्हणून हे 12. तर टोटल 89 प्रश्न विचारले गेले. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला याला फॉलो करायचं आहे. त्यानंतर येऊया आपल्या पॉलिटीवर. पॉलिटीचा पण हा पहिला हाफ पार्ट आहे. याच्यामध्ये पण बघा इकडं 13 म्हणजे फंडामेंटल राईट आणि DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, हे सर्वात जास्त UPSCच्या आवडते आहे. त्याच्यानंतर सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, तो एक आहे. त्याच्यानंतर 38 प्रश्न बघा, पार्लिमेंट, संसद. आपल्या इकडे पण MPSCने संसदवर 14 प्रश्न विचारले होते. इकडे पण संसदवर 38 प्रश्न विचारलेले. तर MPSC UPSCचा हा सिमिलर आवडता चॅप्टर आहे. असे टोटल 161 प्रश्न आहे. दिसतंय तुम्हाला? डन.
त्यानंतर इंडियन इकॉनॉमीवर येऊया. एक खट्टीच बसवण्याचा प्रयत्न केला. आपल्या इकडे पण इंडियन इकॉनॉमीवर सर्वात जास्त प्रश्न विचारले. 116 लगभग होते का 161 तुम्ही बघून घ्या. आणि इकडे 173 प्रश्न. सर्वात जास्त बघा इकडे बघितलं तर 43 सर्वात जास्त बँकिंग सेक्टरवर प्रश्न आहे UPSC प्रमाणे. त्यानंतर 28 नंबरचा एक लागतो एक्सटर्नल सेक्टर ऑफ इंडिया. त्यानंतर 18 ॲग्रिकल्चरवर. असे तुम्हाला रँक वाईज चॅप्टर बघून इवन फक्त UPSCचे प्रिपरेशन करणाऱ्यांना सुद्धा हे एकदम वर्ल्ड बेस्ट होऊन जाईल. त्यानंतर एन्व्हायरमेंट इकॉलॉजीचं मी वेगळंच केलेलं आहे. 184 प्रश्न बघितले. सर्वात जास्त तुम्हाला ते पाय चार्टमध्ये पण मी दाखवलं. UPSCचा सर्वात आवडता सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंट इकॉलॉजी. जॉग्राफीचं वेगळं आहे, एन्व्हायरमेंट इकॉलॉजीला मी वेगळं केलेलं आहे. सर्वात जास्त तर हा ऑप्शनलमध्ये खूप जण विषय सोडतात, तसं सोडू नका आजकाल. बघा पोल्युशन, क्लायमेट चेंज, लगभग जेवढे चॅप्टरचं बायफर्गेशन करू शकत होतो तेवढं सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दरवर्षी लगभग 15च्या वर आहेच. हे फक्त एक इकडं आणि एक इकडं बस, बाकी सोडलं तर लगभग 15 तर प्रश्न आहेच तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर जॉग्राफीचं वेगळं केलेलं आहे. सोलार सिस्टम, क्लायमेटॉलॉजी, ओशनोग्राफी, जिओमॉर्फोलॉजी. आता याच्यात महाराष्ट्राचं तर येणार नाही. आता त्या वर्षी जर काहीतरी वेगळंच घडलं असेल, एक प्रमुख घटना असेल, त्यावेळेस UPSCने मे बी ती कव्हर केलेलं असणार. पण आता हा UPSCचा पेपर पॅटर्न आहे, त्याच्यात असं स्पेसिफिकली महाराष्ट्र जॉग्राफी नाही भेटणार. याच्यात 118 प्रश्न आहे. तर तसं पाहिलं तर एन्व्हायरमेंटचे 184 आणि याचे 118, तर लगभग किती होतात? 8 आणि 4 12, चला 1 8 9 10 आणि हे 302, लगभग 302 प्रश्न आहे जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट मिळून. तर सर्वात जास्त वेटेज याला. ठीक आहे, डन. आता इकडे बघूया सायन्स अँड टेक करता. याच्यामध्ये सगळंच कव्हर केलंय मी. डिसीज, हेल्थ, बायोटेक्नॉलॉजी, मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन, कॉम्प्युटरबद्दल, नॅनो सायन्स, स्पेस टेक्नॉलॉजी आणि मिसलेनियस. असे टोटल 130 प्रश्न आहेत. लगभग सगळं कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. हा, तर असं तुम्हाला मी आतापर्यंत MPSCच्या राज्यसेवामध्ये मी 2015 पासून ते 23 पर्यंतचा GS1चा डेटा बघितला. सॉरी, हे GS2, अच्छा पहिले 1चं लिहून घेऊ. 2011 पासून GS1 बघितला आणि त्यानंतर 2015 पासून 23 पर्यंत GS2चा पेपर पॅटर्न बघितला, ओनली राज्यसेवा. आणि UPSC मध्ये मी टोटल 2011 पासून ते 23 पर्यंतचं ऑल चॅप्टर वाईज प्लस सब्जेक्ट वाईज टॉपिक विथ रँकिंग तुम्हाला दाखवलं. तर अपकमिंग येणाऱ्या 1 डिसेंबर 2024 वाल्यांनी हे सगळे टॉपिक बघून घ्यावे की एक्सक्लुझिव्हली राज्यसेवेला काय आवडतं, त्यानुसार तेवढे आपले चॅप्टर झाले का, नसेल झाले तर पटकन ते करून घ्या आणि त्याचंच रिव्हिजन जास्त करा. ज्या चॅप्टरवर एकच प्रश्न एखाद विचारलेला आहे तर तो नका करू, आता तेवढा टाईमही नाही. आणि 25 वाल्यांसाठी तर भरपूर टाईम आहे, एकदम छानशारित्या करू शकतात. तर आय होप हा सेशन खूप आवडला असेल, कारण की हा सेशन खूप दिवसापासून डिमांड होती की सर एक्सक्लुझिव्हली राज्यसेवावाल्यांकरताच टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज रँकिंगचं एक मला सेशन टाका. तर थोडंसं वेळ लागला, पण आज मी दिलं तुम्हाला. सेम कंबाईनचं पण मी करून देणार, एक्सक्लुझिव्हली मेड फॉर कंबाईन. आणि त्यातल्या त्यात कंबाईनचं प्रिलिमचं वेगळं रँकिंग वाईज चॅप्टर असतं, मेन्सचं रँकिंग वाईज चॅप्टर वेगळं असतं. म्हणजे असं होऊ शकतं की सपोज एखादा चॅप्टर आहे नदी प्रणाली, तर नदी प्रणालीमधून गंगा सिस्टमवर प्रिलिमवर जास्त प्रश्न आहे, जबकि ब्रह्मपुत्रेवर मेन्समध्ये जास्त प्रश्न आहे. मी फक्त एक एक्झाम्पल दिलं. तर हे तुम्हाला बायफर्गेशन करता आलं पाहिजे. त्याच्याकरता मला सगळे पेपर असे समोर ठेवावं लागतात आणि मग ते बघावं लागतं ते, आणि त्याच्यानंतर तो डेटा फीड पण करावा लागतो कॉम्प्युटरमध्ये. मग ते पॉवर पॉईंटही शिकावं लागतं, एक्सेलही शिकावं लागतं, सगळंच शिकावं लागतं. ठीक आहे. तर याच्यातही जर काही तुम्हाला अजून डाऊट वाटले किंवा सर अजून याचं मला बायफर्गेशन अजून अशा प्रकारे करून हवं, तर तुम्ही अभ्यासावर फोकस करा. बाकीचे जे काही कामधंदे करायचे ते आम्ही करू. ठीक आहे. याच्याबद्दल तर तुम्हाला बॅचेस तर माहिती जे चालूच झालेले आहे. तर जे कोणी 1 डिसेंबरला एक्झाम देत आहे त्या सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि आय होप की आज तुम्ही वोटिंग केली असणार. मे बी हा संध्याकाळी रात्रीपर्यंत व्हिडिओ अपलोड होईल.
ठीक आहे, किंवा उद्या पण होऊ शकतो, पण आजच मी टीमला सांगितले करायला. आज 20 तारीख आहे, 20 नोव्हेंबर 2024. ठीक आहे, तर हे सगळं डेटा तुम्ही बघा. याच्यावर जर काही प्रश्न तुम्हाला आला तर खाली रेकॉर्डेड सेक्शन असेल, त्याच्यावर तुम्ही ते पटकन लिहून दाखवा. म्हणजे कमेंट बॉक्स असतो, त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करा. तुमच्या सर्व कमेंटची उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे, तर माझं नाव संजय पहाडे. पुन्हा एकदा मी सर्वांना बेस्ट ऑफ लक देतो, 24 वाल्यांना सुद्धा आणि 25 वाल्यांना सुद्धा. जय हिंद, जय महाराष्ट्र.